सामना सुद्धा लवकर संपल्यामुळे 11च्या आत आपण 2 सामने पूर्ण केले. नक्कीच या ठिकाणी ही कौतुकास्पद गोष्ट आहे. अभिनंदन आहे आमची वर्किंग कमिटी, एक्झिक्युटिव्ह कमिटी या ठिकाणी जे आजच्या दिवसातलं टाना पूल डी मधले बघायला मिळतील. उद्या आमचे बीराबेंदरचे संघ येतील. पूल बी तुम्ही बघू शकाल. उद्या महादेव बॉयज, रॉयल स्टनर्स, आई धारावी माऊली आणि यावेळेला मात्र मागचा चेंडू डॉट आहे तो माहिती होता. खूप चांगल्या पद्धतीने लाईनीत येत असताना स्ट्रेट बॅटने चेंडूला पाठीचा. यावेळेला पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल स्ट्रेट बॅट दाखवत असताना या ठिकाणी बॅट्समॅन ब्युटिफुल चांगली बॅटिंग मागच्या वेळेला सुद्धा. यावेळेला बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू होता, जागा बनवली फटक्यासाठी. चेंडूला ऑफ साईडला एलिव्हेट करत असताना चेंडूला पाडत आहेत लॉंग ऑफ रिजन मध्ये. दोघांचंही चांगलं चेंडू आत आणण्याचा प्रयत्न, थांबून चेंडूला ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न. त्या ठिकाणी स्ट्राईक येतोय. दोन्ही एंडनी जेव्हा बॉलिंग होतं तेव्हा अजून सुंदर पद्धतीने बघायला मिळतं. यावेळेला बघायचं भीती आहे त्या ठिकाणी आवश्यक होतं का. यावेळेला मात्र बागेत थांबून जागा बनवून फटका बनवला ऑन साईडला आणि आवश्यक होतं कारण मागचा चेंडू डॉट गेला होता. आणि फरमान ऑन द बॉल दुसऱ्या षटकातला सज्ज गोलंदाज बॅट अँड पॅचच्या मध्ये एलिव्हेट केलंय पुन्हा एकदा आणि त्या ठिकाणी चेंडू सीमा रेषेच्या बाहेर कारण विकेटचा प्रेशर होता त्याच्या संघावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न मागच्या षटकात दिसला. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ करायचा प्रयत्न कारण दावा येत नाहीये त्यामुळे दावा आणणं अत्यंत आवश्यक आहे त्या ठिकाणी. आता मात्र दावा येत तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळते. अपील होतोय या ठिकाणी. लास्ट बॉल फुल लेंथ होता, बॉल मागे सरकलाय आणि यस स्टंपला धडकलाय. म्हणजे तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर 6वा फलंदाज बाद होतोय. चेतनचा पुढचा बॉल. हो जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन, परिस्थितीचा होता दबाव, षटकार खेचून पाडला आपला प्रभाव. 6 झाल्या, 6 फलंदाज बाद. फुल लेंथ बॉल ड्राईव्ह केलंय, एलिव्हेशन तितकं नव्हतं पण गॅप मोठा आहे, तो गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकार येतो जुगेश यादवच्या बॅटमधून. फॅन्टॅस्टिक फ्लो अँड फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय जुगेश. पुढचा बॉल हो हवेत आणि थेट बॉल सीमारेषा पार. सीधी बॅट, नो बकवास. बॉल लॉंग ऑन क्लिअर कर ओव्हर द विकेट. चेतन हो पण आता बॉल हवेत आहे आणि आता जुगेशचा खेळ सुद्धा संपलेला आहे. राहुल कश्यप यांनी तो झेल टिपलेला आहे. 3 डॉट टाकलेत आणि या चौथा पण लिहून घ्या. आणि आता यष्टीच्या स्वरूपात कैलास बाद झालेले आहेत. ओळखली जाऊ शकत नाही. तुम्हाला पुन्हा संधी मिळते आणि फक्त तुम्हाला काय करायचंय, संधीचा फायदा उचलायचा आहे. आणि त्या ठिकाणी गलीला जेल देऊन फलंदाज जय गणेशचा खेळ सुद्धा. बघा प्लेन बॉलर आहेत, जास्त असं एक्सपेरिमेंट करत नाहीयेत. स्टंप टू स्टंप, ऑफ स्टंप, मिडल स्टंप, लेग स्टंप आणि हा संघ इथे पूर्ण ऑल आउट होतोय आपण बघतोय. आणि याचं पूर्ण श्रेय चाणक्य नीतीचे संघनायक पूर्वेश सरनाईक टायगर्सचे एम्ब्रोस खान यांना जात आहे. इज अ की मॅन विथ गुड लिडरशिप कॉलिंग. राहुल, सोहम, चेतन, अयाज क्लासिक बॉलिंग इन द 5th ओव्हर. फरमान ग्रेट फिल्डर. सोहम कोत, गौरव, झिशान, अकी आणि योगेश मॅग्निफिसंट परफॉर्मन्स इन T6 मॅच. आणि हे 2 विनर समोरासमोर आहेत. फार मोठं टार्गेट नाही आहे. तर 50 धावा. पहिल्या सामन्यात आपण 57 पाहिला, दुसऱ्या सामन्यात आपण 54चं टार्गेट होतं आणि तिसऱ्या सामन्यात 50चं टार्गेट. हे असे टार्गेट काय आहेत, वेन यू हॅव अ क्वालिटी बॉलर्स, वेन यू हॅव अ गुड बॉलर्स, वेन हॅव अ मेरिट बॉलर्स, तुम्ही समोरच्या संघाला तारू शकता. इथे नव्हतं त्याचं कारण गुड कॅप्टनशिप अँड गुड बॉलर्स. आपण या ठिकाणी मी थोडा बाळणीला विश्रांती देतोय. वळूया टॉसकडे. मनीष पाटील त्या ठिकाणी तयार आहेत. ओमकार डिसोलकर पहिला चेंडू बॉडी लाईन शफल होऊन ऑन साईडला वळवायचा प्रयत्न, ऑन द पाटील लागून तो चेंडू प्रकारची डॉट बॉल्सने. यावेळेला मात्र हवेत खेळताना ऑफ साईडला. यावेळेला स्ट्रेट बॅट राहुल कश्यपच्या माध्यमातून. त्याला माहिती आहे राहुलने पहिल्या षटकात दिली होती. क्लासिक ऑलराऊंडर आहेत सोहम पवार. ओ इम्प्रोव्हायझेशन, लेग लांच दाखवता आत येणाऱ्या चेंडूला थांबून ऑन साईडला चेंडू टर्न करत असतात. दादांचं
ऑफ साईडला एलिव्हेट करायचा प्रयत्न, 6 धावा चॅपी. हो, यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेंथ आहे, जेल असण्याची शक्यता आहे का असा प्रश्न आहे त्या ठिकाणी. जुगेश यादव ठाणा डिस्ट्रिक्ट, आणि अतिशय चांगले प्लेयर्स दिलेत त्यांनी. ऑफ साईडला एलिव्हेट करायचा प्रयत्न, चेंडू जातो डीपमध्ये त्या ठिकाणी, आणि या 4 धावा. हळूहळू विजय जवळ. यावेळेला मात्र फलंदाज तयार नाही आहेत थांबायला, कारण जास्त चेंडू डॉट जात आहेत. ऑन साईडला अटॅक करायचा प्रयत्न. यावेळेला अपिष्य खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला डीपमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतायत. चेतन पवार उपस्थित होते, आणि हा सामना संपलेला आहे. टाकली 5वे षटक, जबरदस्त गोलंदाज फरमान. आय विल नेव्हर फॉरगेट दिस नेम. ग्रेट फिल्डर, 5 जेल घेतलेत. सोहम खोत, गौरव, झिशान, अक्की, योगेश. तर पूर्वेश सरनाईक टायगर्स विनिंग द मॅच, क्वालिफाय होत आहेत पूल डी मधून. दोन्ही मॅच जिंकून 4 पॉईंट घेतलेत. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. सन्माननीय आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्फत, तसंच आमचे मंत्री सन्माननीय प्रतापराव सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत, धाराशिवचे पालकमंत्री आहेत, साहेबांकडून सुद्धा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. शोईंग अ ग्रेट डिसिप्लिन, डिटर्मिनेशन अँड डेडिकेशन क्रिकेट. थँक्यू.